नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. मराठवाडा शिक्षक संघाची विस्तारित बैठक संपन्न. 4 जुलै रोजी धरणे आंदोलन तर 4 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा. जालना येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी मराठवाडा शिक्षक संघाची विस्तारित बैठक संपन्न झाली. या बैठकीत प्रामुख्याने धोरणात्मक मागण्यांवर विशेष भर देण्यात आली. प्रमुख मागण्या अशा की अंशतः अनुदानित, विना अनुदानित, घोषित तसे अघोषित शाळेतील कर्मचाऱ्यांना प्रचलित धोरणानुसार 100% अनुदान मिळाले पाहिजे. दुसरी म्हणजे 2005 पूर्वी व त्यानंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन जशीच्या तशी लागू झाली पाहिजे. तिसरी मागणी अशी की इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता देऊन त्यांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतन मिळाले पाहिजे. चौथी मागणी संपूर्ण मराठवाडा मागासला असल्या कारणाने पुढील 50 वर्षे विनाअनुदानित धोरणांपासून मराठवाड्याला वगळले पाहिजे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणे रद्द झाली पाहिजे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमध्ये धार्मिक शिक्षणाचा समावेश करू नये. बेरोजगारांवरती मात करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील रिक्त जागा त्वरित भरल्या पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे. अतिरिक्त शिक्षक समायोजन सन 2023-24च्या संच मान्यतेनुसार झाले पाहिजे. वरिष्ठ व निविष्ट श्रेणीचे प्रलंबित प्रकरणे त्वरित निघाली पाहिजे. 10-20-30ची आश्वासित प्रगती योजना सर्व कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी लागू झाली पाहिजे. 23 मार्च 2023च्या अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी करूनच सर्व ज्येष्ठता यादी अद्ययावत करून मुख्याध्यापक पदोन्नती झाल्या पाहिजेत. या व अशा 23 मागण्या घेऊन 4 जुलै 2024 रोजी गुरुवार सायंकाळी 4 ते 6 वेळेत माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तर 4 ऑगस्ट 2024 रोजी रविवार जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तर या भव्य मोर्चासाठी जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील कर्मचारी, शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे आवाहन मराठा शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आले आहे. विस्तारित बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बामुटकेचे सरचिटणीस तथा अर्थशास्त्राचे तज्ज्ञ व मार्गदर्शक डॉक्टर मारुती तेगमपुरे आणि मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवटे होते. प्रास्ताविक जिल्हा सचिव संजय येळवते यांनी केले. तर आभार प्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष जगन वाघमोडे यांनी केले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून फखरुद्दीन सय्यद यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. बैठकीसाठी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रेमदास राठोड, आरिफ कुरेशी, कोषाध्यक्ष नारायण मुंडे, उपाध्यक्ष भीमाशंकर शिंदे, जिल्हा सहचिटणीस गणेश चव्हाण, प्रद्युमन काकड, दीपक शेरे, सदस्य तुकाराम पडगण, मार्गदर्शक गौतम बनसोडे, दत्ता देशमुख, भोकरदन तालुका अध्यक्ष आनंद वाघ, सरचिटणीस जनार्दन कुदर, अंबड तालुका अध्यक्ष रमेश गाडे, सचिव गणेश महत्रे, विष्णू इप्पर, रमेश मांटे, विष्णू भापट, देवीदास पवार, घनसांगवी तालुका अध्यक्ष शेषराव कायंदे भोजने, बाळू सावंत, जाफराबाद तालुका अध्यक्ष सुधाकर डोईफोडे, सचिव बीटी लंके, बुद्धवंत सर JKB विद्यालयाचे मुख्याध्यापक काळे, ज्येष्ठ शिक्षक बोरकर, पर्यवेक्षक पुराणे, जाधव परतुरकर, तालुका अध्यक्ष विजयकुमार खरात, युवा शहराध्यक्ष सोहम बडोदे, महिला शहराध्यक्ष ज्योती पंगारकर, रशीद शेख, संजय चव्हाण, शेख आतिक, बदनापूर तालुका अध्यक्ष सुनील म्हस्के, मराठवाडा शिक्षक संघाचे बहुसंख्य कार्यकर्ते, बहादर शिलेदार व लढवय्ये शिक्षक बंधू भगिनीही उपस्थित होते. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी अमोल शिंदे. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.